टू फॅमिली. हाय सगळ्या माझ्या यूट्यूब परिवाराला स्वागत तुमचं आमच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर मोठ्या मुलग्याने इंट्रो दिलेला आहे ऑलरेडी. तर सर्वजण तुम्ही कशा आहात? तर सकाळ सकाळी माझं पहिलं काम म्हणजे छोट्या बाबूच्या पोटाची तयारी. तर उठल्या पेट मला पहिली ती चिंता असते, आता ह्याला काय बनवायचं ते. का मुलं मोठी झाल्यावर आपले काय पोहा उपीट शिरा हे काय पण देऊ शकतं. खरं लहान मुलांचं कसं आहे, त्यांना वेगवेगळे काय ना काय बनवावं लागतं. आणि कसं त्यांची ग्रोथ होत असल्यामुळे त्यांना जास्त म्हणजे कॅल्शियम आयर्न विटामिन्स ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे खूप मी असं सर्च करत असते, बाबा काय मुलांसाठी चांगलं प्युरीज वगैरे बनवू शकतो. तर हे आज मी प्लॅन केलं, गाजर बीटरूट बीन्सची प्युरी करायची. तर हे मी आता ठेवलं शिजवायला. त्याच्यानंतर मग आमच्या ब्रेकफास्टची तयारी केली. मग बाबूलाच विचारलं मी, तुला बाबा काय पाहिजे रौनकला. तो म्हणाला इडल्या कर. मग त्याला कसं जास्त गोड इडल्या आवडतात. मग गोड इडल्या करायचं म्हटल्यावर त्याला खूप प्रोसेस म्हणजे करायला काय नाही, खरं तेवढा टाईम पण नव्हता ना माझ्याकडे. कारण छोटा बाबू एकदा रडायला लागला की मग तो कसाच आवरत नाही. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम मी एकटीच असते. मिस्टर सकाळी कामाला गेल्यानंतर ही दोन्ही मुलं माझ्या पदरात. त्यामुळे तो रडायला लागला की मग खायला मागतो, मग ह्याला बघू का त्याला बघू, असं खूप हे होतं ते. पण काय नाही, देवानं मला खूप स्ट्रेंथ दिलेली आहे ही मुलं सांभाळायला. तर मी दररोज प्रार्थना करते देवाकडे की बाबा तू मला आधार कर ही मुलांची चांगली सेवा करायसाठी. तर छोट्या बाबूला मी भरवलं. त्याच्यानंतर मग कपडे धुवून घेतली लवकर, कारण लहान मूल घरात असल्यावर तुम्हाला माहीत आहे कपडे खूप त्यांची साठतात. तर इथं कसं आहे, लाईट गेली की मग खूप प्रॉब्लेम होता. मग मी पॅम्पर वगैरे जास्त वापरत नाही. मी रात्रीचंच पॅम्पर घालते बाबूला, दिवसभर मी असंच चड्डीवरच. तर त्यानंतर मग रौनकला मी दिलं ब्रेकफास्ट. तर मी पण त्याच वेळेला खाल्ल्यानंतर मग एकदा कसा कामात उरले की मग तिथंच टाईम जातो आहे, टाईम भेटत नाही. मग दोन्ही मुलं आपले ब्रेकफास्ट केल्यानंतर खेळायला लागली. रौनक त्याला पाळण्यात घाल म्हणा लागला, मी फिरवतो त्याला. मग रौनक घेऊन खेळायला लागला. त्यानंतर मग मी हे गोडसं बनवून घेतलं. खूप दिवस झालं काय बनवलं नव्हतं गोडसं. आणि रौनक पण कसं 4:30 संध्याकाळच्या वेळ काय ना काय मागतो. मग फाती बिस्किट वगैरे आम्ही जास्त देत नाही त्याला. घरचंच काय ना काय मला जसं टाईम मिळतं तसं मी बनवून ठेवते. मग त्याला भूक लागल तेव्हा मागल तेव्हा मग तसं देते मी. मग ही दुपारची तयारी छोट्या बाबूची. त्याच्यासाठी मी ही कॉर्नची प्युरी बनवली. तर ही कॉर्नची प्युरी पण छान गोड लागते ना, मुलं खातात. तर हे डायरेक्टली मी आता संध्याकाळी शूट केले बघा. हे वॉटरमेलन बारीक बिया वगैरे काढून मी बारीक मॅश करून त्याला घालून दिलं तर प्लेटवर. कारण आता 7 महिने कंप्लीट झालेत बाबूला. तर आता टाईम वाजलेला आहे 5:30 आणि आम्ही बिल्डिंगच्या खाली इथे आलेलो आहोत. बाबू खेळतोय सायकलने बघ. आणि ह्या रोडला जास्त गर्दी नसते, त्यामुळे खेळायला जरा बरं पडतंय मुलांना. माझं इयरिंग्स पडलं वाटतं. तर बाबू साईडनं बघा, त्याचं बाबूचं कसं इकडे तिकडे पाहणार नाही, एकाच साईड असं पुढंच बघत राहणार असं त्याचं. तर आता छोट्या बाबूचा काय ते आपलं डिनर टाईम चालू आहे. तर बीटरूट प्युरी हे रगत, त्याला ते लाल लाल वाटतंय ना, रगत नाही ते बीटरूटाची प्युरी. ती तसं म्हणायचं नाही. बाबू खा, गुड बॉय गुड बॉय. त्याच्यात आयर्नचं प्रमाण जास्त असते बीटरूटमध्ये. घे बाबा घे घे घे. बाबूचं आमच्या एक टेन्शन नाही, छोट्या बाबूचं मस्त काय बी दे एकदम बिंदास खात आहे. फक्त त्याला अंडं पचत नाही. 2 वेळा जेव्हा मी अंडं दिलं ना, एकदा उलटी केलं त्याने आणि एकदा मग त्याला डायरिया कसं सुरू झाला. मग ते आता बंद केलं मी अंडं. बाकी सगळं खात आहे. काय झालं म्हणजे अंडा बाबू त्याला पचत नाही बाबूला. हो, त्यामुळे ॲक्च्युली अंडा खूप चांगलं शरीरासाठी, प्रोटीन जास्त असतं. मग काय करणार आता, याला ते 2 वेळा दिल्यावर त्याला ते खूप वाईट रिॲक्शन झालं.
मग आता यायचं बंद केलंय मी ना. आवडलं ना ना ना. घे खा. आकर सगळं बघा तोंडाला वगैरे लावून. इकडं बघ. हां नंतर पुसूया एकदाच. त्या दिवशी बाजारामध्ये गेलो तेव्हा बाबून स्वतःसाठी कप घेतला ना. सेम पाहिजे आता. सेम कपडं सेम सगळं खेळणे सेम काय घेणार ते सेम घे म्हणताय ना. तर फॅमिली हा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर हो ना गुड नाईट. बाय गुड नाईट. भेटूया पुन्हा एक नवीन व्लॉगाबरोबर. बाय.